कल्याण डोंबिवलीत निकालानंतर पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असून शिंदेंच्या शिवसेनेच्या जाळ्यात आल्याची चर्चा आहे। पाहूया। कल्याण डोंबिवलीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावरही फोडाफोडीचा आरोप झाला। स्वबळावर महापौर करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक शिंदेंनी फोडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक जिंकून आले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गट स्थापन करण्यात आला, त्यावेळी 7च नगरसेवक हजर होते, म्हणजे 4 नगरसेवक हजर राहिलेच नाही। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट नॉट रिचेबल आहेत। आधी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात होते। गट स्थापन होईपर्यंत आणखी 2 नगरसेवकांची भर पडली। जे संपर्कात आहेत त्याच्यामध्ये एक राहुल मुकुंद कोट आणि स्वप्नाली विनोद केणे यांच्याशी संपर्क साधू नये, आणि दुसरे 2 जण जे ढोणे, कीर्ती ढोणे म्हणून आहेत आणि मधुर म्हात्रे, हे तर नॉट रिचेबलमध्ये येतात, त्यांचा संपर्क होत नाही, परंतु ते देखील संपर्कात येतील। आले ते लवकरात लवकर संपर्कात आले तर पक्ष त्यांच्यावरती कारवाई केला, त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल। उबाटाचे 2 नगरसेवक गायब आहेत। आज रजिस्ट्रेशन करताना त्यांच्याबरोबर ते उपस्थित नाहीत, हे मीडियाच्या माध्यमातून समजतंय। 2 नगरसेवक त्यांचे कुठे गेले ते काय आम्हाला सांगून कुठे गेले नाही, ते आमच्या संपर्कात नाहीत। ज्या पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना सांभाळणं, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं ही प्रत्येक पक्षाची प्रमुखाची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे असं काही जे बोललं जातं आमच्या संपर्कात आहे ते साफ खोटं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। भाजपचे 50 नगरसेवक आले, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले। बहुमताचा आकडा आहे 62 नगरसेवकांचा। भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करायची असेल तर 12 नगरसेवक हवे, आणि शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे। सकाळपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचा नॉट रिचेबल नगरसेवकांचा आकडा 2 होता। संध्याकाळी गट स्थापन होईपर्यंत 4 जण नॉट रिचेबल झाले, तर संजय राऊतांनी या नगरसेवकांना कारवाईचा इशारा दिला। बघा, असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीये, त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। गटाची स्थापना करताना ते आमच्याजवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना, मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का, कोणालाच काहीच कल्पना नसते, हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार। मशाल निवडून येऊनही ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक 8 दिवसांच्या आतच 7 सोडताना दिसत आहेत। आता यांच्यावर ठाकरे कारवाई करणार की हे नगरसेवक समोर येऊन भूमिका स्पष्ट करणार, याकडे लक्ष आहे। सुनील जाधवसह रवी खरात, TV9 मराठी, कल्याण डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।